कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली जाणार। तर आंदोलनामध्ये खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सहभागी होणार। परभणीतील शक्तीपीठ महामार्गासाठीची जमीन मोजणी स्थगित। सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव आणि डिघोळमध्ये होणार होती मतमोजणी। डिघोळमध्ये ही मोजणी होणार होती। पालकमंत्री बोर्डीकरांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्यानंतर मोजणी तात्पुरती स्थगित। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको। परभणी तालुक्यातील सिंगणापूर पाटीवर रास्ता रोकोला सुरुवात। शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नसल्याचा पवित्रा। माकपा आणि किसान सभेकडून पुन्हा लॉंग मार्चची हाक। आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भव्य लॉंग मार्च निघणार। राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा पायी लॉंग मार्च। यवतमाळमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू पिकाला मोठा फटका। महागाव तालुक्यातील कोंदरी, वाकण या परिसरातील गहू पिकांचं मोठं नुकसान। रात्री दरम्यान अवकाळी पावसानं जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा। काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे ज्वारीचं नुकसान। लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर अवकाळी पाऊस। ज्वारी पिकाचं त्यामुळे नुकसान झालंय। लातूर शहरासोबतच जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडलाय। या पावसामुळे वातावरणात तर गारठा निर्माण झालाय, मात्र काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे ज्वारी पिकाचं नुकसान झालंय। नागपुरात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। काही ठिकाणी झाडं कोसळली। रात्री 2च्या सुमारास नागपूरच्या परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू, कांदा, बिजवाई आणि हरभरा ही पिकं बहरली। शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा। अनुकूल वातावरणामुळे पिकांची वाढ समाधानकारक। धुळे जिल्ह्यात हरभरा काढणीला सुरुवात। हरभऱ्याला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याची सर्वाधिक लागवड। नंदुरबार जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका। कांद्याची आवक निम्म्यानं घटली असतानाही दर मात्र प्रति क्विंटल 400 रुपयांनी घसरले। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्हाभरात ठिकठिकाणी हरभरा काढणीला वेग। हरभऱ्याला 5,000च्या वर भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं चित्र। नंदुरबार बाजारात मिरचीला सुगीचे दिवस। 2.25 लाख क्विंटलपर्यंत आवक झालेल्या ओल्या मिरचीला 2,500 ते 5,000चा दर, तर सुक्या मिरचीचे दर 7,000 ते 11,000पर्यंत पोहोचले। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा आणि मका बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक। चांदवड बाजार समितीत आमरण उपोषण। आजच्या बाजारभावात उत्पादन खर्च निघणं मुश्किल झालं। बोरिवली ठाणे भुयारी मार्गाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असावं। सकल मराठा समाजाची मागणी। सकल मराठा समाजाकडून ठाणे महापालिका आयुक्त, महापौर आणि उपमहापौरांना निवेदन। हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांचं काम बंद आंदोलन। तर वेतन त्रुटी, जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मच्छीमार संघटना आक्रमक। पारंपरिक जाळं घेऊन विभागीय आयुक्तालयावरती धडक। मच्छीमार संस्थेकडे पूर्वीप्रमाणेच तलाव कायमस्वरूपी ठेवावेत अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन। सोलापूरच्या कंदरमध्ये महावितरण अधिकारी आणि ठेकेदारांच्या वादात 14 तास लाईट विना काढावे लागल्याचं समोर। ग्रामस्थ वैतागून सबस्टेशन समोर जमल्यानंतर लाईट सोडली। दोषींवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। अभिनेते सयाजी शिंदेंनी आज विधान भवनात आमदार आदित्य ठाकरेंची भेट घेतली। पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि शाश्वत विकास या विषयांवरती दोघांमध्ये सकारात्मक चर्चा। सोलापूरच्या करमाळा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तानाजी सावंत गटाचं निवेदन। शहराच्या विकासासाठी निवेदनातून निधीची मागणी। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांचा अधिकृत अर्ज दाखल। भाजप शिवसेना युतीनंतर सानप यांनी आपला उपमहापौर पदाचा अर्ज मागे घेतला होता। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी नाट्यमय घडामोडी। स्थायी समिती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न। राहुल ढिकले आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणेंमध्ये बंद दाराआड चर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींवरती सरपंच पुन्हा एकदा प्रशासक पदावर। शासनाच्या आदेशानुसार 87 ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून कारभार पाहणार। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्न। मात्र गोदावरी प्रदूषणाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका नसल्यामुळे नाराजी। डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्सवरील कारवाईविरोधात भाजपनंतर शिवसेना देखील आक्रमक. रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयुक्तांना फोन. इमारती क्लस्टर योजनेत सामावून घेण्याबाबत चर्चा.
दिवंगत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांची इच्छामरणाची मागणी कोर्टात अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली हे सिद्ध झालं तरी देखील प्रशासन मृत्यूचा दाखला देत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. अश्विनी बिद्रे सेवेत असताना मिळणाऱ्या लाभांपासून देखील कुटुंबाला दूर ठेवल्याचा आरोप. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना अमरावती विद्यापीठाची डी.लिट पदवी प्रदान. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सन्मानित. भंडारा जिल्ह्यात पाणी साठवणूक बंधारा पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला पैसे देण्यात आल्याचा आरोप. 58 लाख रुपये खर्च करून देखील पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. काम लवकर पूर्ण करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. सातारा नगरपालिकेकडून संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्तानं शहरामध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह सभापती नगरसेवकांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात. राजवाडा परिसरात मोहीम सुरू झाली. मुंबईमध्ये सलग 3 दिवस AQI 200च्या वर गेल्यास परिसरातील बांधकाम बंद ठेवणार. AQI आणखी वाढल्यास परिसरातील वाहतूक देखील बंद ठेवणार. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवलंबले जाणार. पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांची मागणी. चंद्रपुरात वणवा नियंत्रणासाठी वनविभाग सज्ज. उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभागानं काम हाती घेतलं. ग्राम परिस्थितिकी विकास समिती आणि वनविभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं. नागपुरातील 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी ट्युशन संचालकासह दोघांना अटक. नागपूर पोलिसांकडून निशिकांत मूल, फरहान अख्तर या दोघांना अटक. पोलिसांकडून आणखी आरोपींचा शोध सुरू. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये दारूच्या नशेत पोलिसांची हुज्जत. वर्दीतील पोलिसांसोबत दारूच्या नशेत तरुणाची अरेरावी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूरमध्ये पोलिसांवरती दगडफेकी प्रकरणी 20 ते 25 जणांवरती गुन्हे दाखल. कबनूरमध्ये महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात. अकोला जिल्ह्यातल्या मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा. अकोटमध्ये देखील नरसिंग महाराज रस्त्यावरती एका चपलेच्या दुकानदाराची महिलेकडनं बनावट नोटा देऊन फसवणूक. साईबाबांच्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीवरती लगाम लावण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात. 10 दिवसात सुमारे 70 पाकिटमारांवरती कारवाई. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस पथकाची स्थापना. बीडच्या माजलगाव शहरातील महाविद्यालयासमोरून 2 तरुणींचं अपहरण. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे 3 आरोपींना ताब्यात घेतलं. अपहरण झालेल्या दोघी तरुणी सख्या बहिणी असल्या. बदलापूर अंडाशय तस्करी रॅकेट प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू. अंडाशय रॅकेटमध्ये मुंबई आणि ठाण्यातील बड्या डॉक्टरांच्या सहभागाची शक्यता. पोलिसांच्या 3 पथकांकडून वांगणी, विठ्ठलवाडी, बदलापूरमध्ये छापेमारी. 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त. पनवेलमध्ये झालेल्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावला. दारूच्या नशेत झालेल्या वादातनं ही हत्या झाल्याचं समोर. या प्रकरणी सीताराम यादव उर्फ बाहुबली याला पनवेल पोलिसांनी